बुजुर्ग संगीतकार नेहमी असं म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला कविता कळत नाही तोवर तुम्ही त्या कवितेला चाल लावायच्या भानगडीत पडू नका. वरवर बघता अतिशय योग्य असा सल्ला आहे हा, की जोवर तुम्हाला कविता कळत नाही तोवर तुम्ही त्याला चाल देऊ नका. पण क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, ही जी ग्रेसांची कविता आहे ती पहिल्यांदा जेव्हा मी वाचली तेव्हा मला खरोखर काही कळलं नाही. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलू न घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. हे वाचलं आणि कळे ना, पण आत्ता जसं तुम्हाला झालं तसं वा असं उमटलं, कारण ते काहीतरी जाणीवेच्या पातळीवर झालं. आणि मी म्हटलं की 2 दिवसावर कार्यक्रम आलेला आहे. आता एकीकडे बुजुर्गांचा सल्ला की कविता कळत नाही तोवर चाल देऊ नका, आणि एकीकडे 2 दिवसांवर येऊन ठाकलेला कार्यक्रम, तर आपण काय करावं म्हणून बुजुर्गांचा सल्ला जरा बाजूला ठेवला आणि म्हटलं आपण कवितेला चाल देऊन टाकूया. आणि 5 मिनिटात, अवघ्या 5 मिनिटात त्या कवितेला चाल लागली. आणि माझ्या एक विलक्षण अशी गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे की कविताला जसजशी ती चाल लागत गेली, जसजशी ती कविता मी गुणगुणत गेलो, तसतशी ती कविता मला उलगडत गेली. आज सुद्धा क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी हे मला कळलेलं आहे असं मी नाही म्हणणार, कारण तो पूर्णविराम नकोच, पण ती आज ही उलगडत राहते. आपण असं नाही म्हणत की जोपर्यंत मला आयुष्य कळत नाही तोपर्यंत मी श्वास घेणार नाही. तसंच त्या कवितेचं आहे की आपण एकदा त्या पाण्यामध्ये उडी मारली की तरच आपल्याला ते पोहता येतं. आणि मला असं वाटतं की माझं क्षितिज जसे दिसते मधलं जे काही लिखाण आहे, बरं वाईट, ते सगळं याचसाठी आहे की माझ्या आजूबाजूचं आयुष्य जितकं मला दिसतंय ते सगळं मला उलगडत राहावं, आणि पुन्हा जे लिखाणात आलंय ते संगीतात उमटावं, जे संगीतात चाललंय ते लिखाणात उमटावं. बरेच संगीतातले लोक असं म्हणतात की संगीत हे माझं आयुष्य आहे, पण मला नेहमी असं वाटतं की आपलं आयुष्य हे संगीत असलं पाहिजे. आणि त्यासाठी लोकसंपर्कात राहणं, लोकांबरोबर राहणं, जितकं आपल्याला जाणून घेता येईल तितकं जाणून घेणं, हे सतत करत राहावं, या उद्देशाने हे पुस्तक लिहिलेलं आहे असं मला वाटतं. की याच्यात बरीच मतं असतील, पण त्या मतांवर मी ठाम आज आहे, पण उद्या राहीनच असं नाही. कारण जो माणूस वाढत जातो तो स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट करत जातो. आणि मला फक्त इतकंच तुमच्याकडनं हे आशीर्वाद हवेत की उद्या असंच व्हावं की मी वाढत जाईन आणि ही मतं गळून तरी पडतील किंवा बदलत तरी जातील, आणि या निमित्ताने आणखीन काहीतरी मी शोध त्याचा घेत राहावा. ही शोध घेण्याची जी वृत्ती आहे ती कधी जाऊ नये आणि ती कधी माझी पाठ सोडू नये, एवढंच मला वाटतं. आज सुरेशजी लाभलेले आहेत. मगाशी राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं की संगीतकार शिक्षक असतो आणि गायक ते शिकतो. हे धैर्य मी अजिबात करणार नाही आज इकडे बसून, कारण सुरेशजी हे विद्यापीठ आहेत. आणि मला आठवतंय की पहिल्यांदा जेव्हा ते माझ्यासाठी गायला आले होते आणि फक्त त्यांचा एक सूर लागतो, त्याच्यातनं सुद्धा अनेक गोष्टी उलगडतात. म्हणजे आपण चाल लावून सुद्धा कवितेतल्या अनेक गोष्टी हे सुरेशजी जसा सूर लावतात आणि जसा त्या शब्दाचा उच्चार करतात त्याच्यावरनं आपल्याला ती कविता कळत जाते. त्यामुळे कायमच सुरेशजी शिक्षक आणि आम्ही शिष्य असंच आहे. ते आज इथे आले आणि मैत्रियांनी आमचं मैत्र आणखीन दृढ केलं या पुस्तकानिमित्त. याबद्दल मी त्यांचे अगदी आभार मानतो. वर्षाताई खूप दिवसांनी भेटल्या, पण अगदी जुनी ओळख कायम ठेवून भेटल्या, प्रेमाने भेटल्या, प्रेमाने पुस्तक त्यांनी केलं. जयश्री देसाईंचे मी आभार मानतो. संजय पेठे या माझ्या मित्राचे आभार मानतो, ज्याच्यामुळे मी पुन्हा यांच्या संपर्कात आलो आणि ह्या पुस्तकाचं झालं. खरं आभार मानण्याची लिस्ट खूप मोठी आहे. आल्हाद गोडबोले, प्रहारचे संपादक, ज्यांनी मला पहिल्यांदा प्रवृत्त केलं की तू संगीतावर
कदाचित मला गप्प बसवायला केलं असेल, कारण ते म्हणाले की संगीतावर तू इतकं बोलतोस तर लिही पण थोडंसं. आणि पहिल्यांदी प्रहारमध्ये त्यांनी माझी एक 4 लेखांची मालिका सुरू केली, पण त्याचे 26 लेख झाले. आणि असंच मी लिहित गेलो. ऋणनिर्देश दिलेले आहेत, त्यामुळे बाकीची आभारांची ती यादी आहे ती तुम्ही त्याच्यात नक्की वाचा. पण पुन्हा एकदा धन्यवाद देतो मैत्रेयाला आणि आपल्या सगळ्यांना रसिकांना की फेसबुकवर मी जेव्हा टाकली ही बातमी तेव्हा खूप त्याला लाईक्स मिळाल्या या बातमीला, की तू पुस्तक, म्हटलं मला वाचकही इतके मिळाले तर खूप बरं होईल. आणि जरूर वाचा, मला कळवा, अभिप्राय कळवा, कारण याच्यातनं मला सुधारायचं आहे. पुस्तकाला वाचक मिळतील हा एक साईड इफेक्ट झाला, पण मलाही काही सुधारता येईल आणि आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या प्रतिसादाची मला ओढ आहे, मला तो हवा आहे. पुन्हा मी एकदा मैत्रेला धन्यवाद देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मनोगत व्यक्त करताना कौशलनी सांगितलं की त्याचा पहिला संबंध मैत्रेयाशी आला तो मिलिंद गुणाजींमुळे, आणि त्यांच्याच कवितांना चाली देऊन पहिली खऱ्या अर्थाने CD प्रकाशित झाली मैत्रेय फाउंडेशनच्या वतीने, मास कम्युनिकेशनच्या. हा सगळा संबंध सातत्याने पुढे नेत आपली भटकंती मैत्रेयबरोबर स्थिर करत ज्यांनी खऱ्या अर्थाने आजपर्यंत सातत्याने हा संपर्क ठेवलेला आहे, अशा मिलिंद गुणाजींचा सत्कार फील्ड सिनियर सांगलीचे विनायक चव्हाण यांनी करावा, अशी मी त्यांना विनायक चव्हाणांना विनंती करतो. फील्ड सिनियर सांगली विनायक चव्हाण अनेक चित्रपटांमधून आपल्या दमदार भूमिकांबरोबरच महाराष्ट्रामध्ये पर्यटन हा विषय आपल्या भटकंतीतनं आणि आपल्या कॅमेऱ्यामागच्या नजरेतनं ज्यांनी रुजवला, असे दमदार अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा इथे सन्मान होत आहे. त्याचबरोबर आज आपल्यामध्ये शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील उपस्थित आहेत. कैलासवासी मधुसूदनजींच्या प्रतिमेस त्यांना पुष्पांजली अर्पित करायची आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन कृपया पुष्पांजली अर्पित करावी. यानंतर मी विनंती करणार आहे माननीय सुरेशजींना 2 प्रकाशनं त्यांनी आज इथं करावीत अशी विनंती आहे. एक तर वर्षाताईंनी मनोगतात सांगितलं की सूर्योदय ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर संपर्कात येऊन अमरावती आणि या भागामध्ये मैत्रेय फाउंडेशननी सामुदायिक विवाह सोहळे घेतलेले होते. त्याचबरोबर सध्याचा अत्यंत आघाडीचा प्रश्न लेक वाचवा कन्या भ्रूण हत्या या 2 विषयांशी संबंधित अशी एक स्मरणिका एकत्रित अशी या निमित्ताने आज इथं प्रकाशित होणार आहे. त्या स्मरणिकेचं सर्वप्रथम प्रकाशन सुरेशजींनी करावं अशी विनंती आणि इतर सर्व मान्यवरांना की आपण त्यांच्याबरोबर त्याची साथ द्यावी. ती स्मरणिका सूर्योदय विचार आणि खऱ्या अर्थाने सूर्योदय ट्रस्टची माहिती जर नुसती सांगायची ठरवली तरी प्रचंड वेळ जाईल. श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या माध्यमातून एवढे प्रचंड खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्या स्मरणिकेचं प्रकाशन इथे होत आहे. आणि आता मी सुरेशजींना विनंती करणार आहे, सुरांना आणि सुरांमागच्या विचारांना शब्दांचं कोंदण पहिल्यांदाच कौशलने दिलं. त्याला लिहित करणारे अनेक लोक आज समोर आहेत. मगाशी त्यांनी उल्लेख केला प्रहारचे आल्हाद गोडबोले इथं आहेत.
त्यांनी एक फार सुंदर विचार एके ठिकाणी मांडला होता. सध्या आपण रोज वर्तमानपत्रात वाचतोय, वेगवेगळ्या विषयातल्या संशोधनाची नोबेल पारितोषिकं सध्या जाहीर होत आहेत. हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ नेहमी असं म्हणतात की निसर्गातलं सातत्य आमच्या बुद्धीच्या कक्षा रुंदावल्यावर आम्हाला समजलं, त्यामुळे आम्ही शोध लावला नाही, आम्हाला शोध लागला. त्याच चालीवरती कौशल असं नेहमी म्हणतो की मी चाल लावली नाही, मला चाल सुचली. त्या गीतामध्येच ती दडलेली होती, ती माझ्यापर्यंत आली. अशा कौशलच्या माणिक गोडघाटे म्हणजे कविवर्य ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांवरती जे पुस्तक आज प्रकाशित होतंय, त्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय सुरेशजींनी आपल्या शुभ हस्ते करावं. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, माननीय परमपूज्य भैयूजी महाराजांनाही, वर्षाताईंनाही, की आपण या इथे कृपया. ते प्रकाशन थोडं वेगळ्या पद्धतीने होणार आहे. एक वेगळं पान उलगडलं जाईल आणि त्यातून या पुस्तकाचं इथे प्रकाशन होईल. क्षितिज जसे दिसते. माननीय सुरेशजींना विनंती. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी देहावरची त्वचा आंधळी, देहावरची त्वचा आंधळी, झिलून घ्यावी कोणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. प्रत्यक्ष ते पुस्तक कॅलिडोस्कोप मधल्या त्या सगळ्या रचना ज्यांनी मुखपृष्ठ केले ते करंदीकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. व्याकुळ भावे बुडता बुडता सांग प्रवाही अलगद भरुनी यावे. क्षितिज जसे दिसते. धन्यवाद.